साड्यांच्या आडून गुटखा तस्करी, पीआय प्रमोद पाटलांच्या पथकाकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त। याबाबत वृत्त असे की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह पथकाने जिल्ह्यातील सीमावर्ती तपासणी नाक्यावर साड्या व गारमेंटच्या आडून होणारी गुटखा तस्करी रोखली आहे। चालकाला ताब्यात घेत ट्रकसह 10,62,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परराज्यात ये जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात असून त्यानुसार काल दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांना गुप्त बातमीमार्फत माहिती मिळाली की सुरत येथून MH43 A2169 मधून राज्यात प्रतिबंधित विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूची कुसुंबा मार्गे मालेगावकडे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली। त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काडे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, PSI महादेव गुट्टे, पोलीस हवालदार कुणाल पानपाटील, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, कुणाल सिंगाने, धीरज सांगडे, रवींद्र राजपूत यांनी आजनाळे गाव शिवारात खानदेश करिअर अकॅडमी समोर कुसुंबा ते मालेगाव रोडवर सीमा तपासणी नाक्यावर सापळा लावला। 9 वाजेच्या सुमारास संशयित ट्रक येताना दिसताच पथकाने वाहनास थांबविले। चालक वाहिद आरिफ पिंजारी व क्लीनर सोयब खान मुजीब खान राहणार मालेगाव जिल्हा नाशिक यांना वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली, तर त्यामुळे पथकाने वाहनाची कसून तपासणी केली। ट्रकमध्ये साड्या व इतर गारमेंट्स मालाच्या आडोशाला विमल पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा या ठिकाणी मिळून आला। ट्रकसह गुटखा असा एकूण 10,62,874 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी जिल्ह्यामध्ये सीमावर्ती भागांवर 2 जिल्ह्यांच्या सीमा आहेत त्या ठिकाणी चेकपोस्टची स्थापना केली आहे। त्यामध्ये धुळे तालुका हद्दीमध्ये आजनाळे हा चेकपोस्टची कार्यान्वित करण्यात आला आहे। सदर चेकपोस्टकडे सुरत या ठिकाणाहून MH43 A2169 हा ट्रक मध्ये गुटख्याची तस्करी होणार असल्याबाबतची गुप्त माहिती आम्हाला मिळाली। त्या माहितीवरून आम्ही माननीय SP साहेब, तसेच माननीय ॲडिशनल SP साहेब व माननीय SDPO साहेब यांच्याशी सदर गुप्त माहितीबाबत चर्चा केली। त्यांनी आम्हाला सदर गुप्त बातमीदाराच्या अनुषंगाने आम्हाला कशा प्रकारे काम करावं याबाबत माहिती दिली। त्यावरून मी स्वतः तसेच आमची टीम पोलीस उपनिरीक्षक गुट्टे, पोलीस हवालदार कुणाल पाटील, पोलीस शिपाई विशाल पाटील, शिंगाणे, त्याचप्रमाणे सांगळे व पोलीस हवालदार रवींद्र राजपूत अशी एक टीम नेमून सदर आजनाळे चेकपोस्टवरती सतर्क केली। त्यांनी संशयित गाडी ही आल्यानंतर तात्काळ तिला अटकाव केला व संशयित जे तस्करी होत होती गुटख्याची त्याबाबत विचारणा करून तपासणी केली। त्यावर आम्हाला सदर गाडीमध्ये 4,07,000चा गुटखा हा वाहतूक होत असल्याचे आमच्या निदर्शनास आलं। त्यानंतर सदर गाडी व गुटखा हा पोलीस स्टेशन येथे आणून त्याबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गुट्टे करत आहेत। सदर माल कुठून आला, कुठे चालला होता याबाबत सखोल तपास करून चौकशी करत आहोत आणि जास्तीत जास्त सखोलला जाऊन कोण कोण यामध्ये समावेश आहेत याचा शोध घेत आहोत।